आदरणीय सावित्रीबाई फुले यांस सप्रेम नमस्कार. मी हे पत्र लिहू शकते याचं कारण तुम्हीच आहात. स्त्री शिक्षणाची सुरुवात तुम्ही केली. तुम्ही, तुमचे पती ज्योतिराव आणि फातिमा शेख, तुम्हा सर्वांप्रती मनामध्ये कृतज्ञ भाव आहे. जात, लिंगाधारित भेदभाव, अन्याय याविरुद्ध तुम्ही नेहमीच कार्यरत होता. आपल्या पतीकडून शिक्षण घेऊन समस्त स्त्रीवर्गासाठी ज्ञानज्योती झालात. सावित्रीबाई, तुम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. कर्मठाने विरोध केला, पण कोणत्याही दबावापुढे न झुकता धैर्याने तुम्ही तुमचं कार्य चालूच ठेवलं. स्त्रियांना सुशिक्षित करणं या ध्येयाने झपाटून तुम्ही क्रांती घडवून आणलीत. अनेक सामाजिक कुप्रथांविरोधात तुम्ही सक्रियपणे कार्यरत होतात. दुसरीकडे लेख, कविताही लिहित होतात. शिक्षणामुळे अतुलनीय धैर्य, सकारात्मकता, जीवनावश्यक ज्ञान मिळतं, कला जोपासता येते. या अशा विचारांनीच तुम्ही स्त्री शिक्षणाचा पाया घातलात, बरोबर ना? स्त्रियांना शिक्षण मिळालंच पाहिजे या विचारांमागे अशीच कोणती तरी उदात्त प्रेरणा होती ना सावित्रीबाई? नक्कीच अशीच प्रेरणा असणार, आणि त्यामुळे लाखो करोडो स्त्रियांची प्रगती झाली. मनोबल, ज्ञान, अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ वाढलं, संवेदनशीलता, सजगता वाढली, आर्थिक स्वावलंबन शक्य झालं. सुशिक्षित स्त्री स्वतःबरोबरच कुटुंबाच्या, समाजाच्या आणि स्वाभाविकपणे देशाच्या प्रगतीला हातभार लावेल, हेच तर अपेक्षित होतं ना सावित्रीबाई? आणि हे घडून आलंय. संसारापासून संगणकापर्यंत आणि अध्यात्मापासून अंतराळापर्यंत स्त्रीने अभिमानास्पद भरारी मारली आहे. आणि या तिच्या कर्तृत्वाचा तुम्हालाही आनंद आणि अभिमान नक्कीच वाटत असेल. पण हे एवढंच घडलं नाहीये. सगळ्याच बाबतीत म्हणत नाहीये मी, पण स्त्री अजूनही मानसिक गुलामगिरीतून मुक्त झाली नाहीये. कुटुंब व्यवस्थेवर आघात होत आहेत. काही ठिकाणी स्त्री स्वतः उपभोग्य वस्तू असल्यासारखी वावरते. काही वेळा तिच्यातील सजगता स्वार्थीपणाकडे झुकलेली दिसते. लिंगभेदारीत फायदे तिला हवे आहेतच. काही प्रमाणात स्त्रियांमध्ये भोग संस्कृतीही वाढलेली दिसते. आजही अनेक स्त्रिया स्वतःच्या आरोग्याविषयी, आर्थिक स्वावलंबनाविषयी, जबाबदाऱ्यांप्रती सजग, जागृत नाहीत. मतभेद, मनभेद यांनी समाज दुभांगत असताना स्त्रियांनी प्रगल्भतेने, खंबीरतेने ठाम उभं राहत स्वसंरक्षण सुद्धा करणं अपेक्षित होतं ना तुम्हाला? तुमच्या नंतरच्या कित्येक पिढ्यातून पडत धडपडत इथवर आलेल्या स्त्रीमध्ये हे जाणवतंय? सुसंस्कारित, सुशिक्षित स्त्री घडतीये. तुमचा उद्देश सफल झालाय सावित्रीबाई. या आणि अशा अनेक प्रश्नांनी घेरलेली तुमची कृतज्ञ कन्या मेधा